नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष। नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। उद्या अधिकृत घोषणा होणार। राज्यातल्या 29 महापालिकांसाठी महापौर पदाची 22 जानेवारीला सोडत। मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्याहून परतल्यानंतर आरक्षण सोडत निघणार, तर रोटेशन पद्धतीने महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता। मुंबईच्या महापौर पदासाठी 2007च्या अधिनियमानुसार खुल्या पद्धतीने मतदान। गुप्त मतदान झाल्यास नगरसेवक क्रॉस वोटिंग करण्याची शक्यता। आवाजी पद्धतीने महापौर निवड होणार। महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना भाजपच्या पाठीशी असल्याच्या चर्चा। महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 दिवस आणखी लागणार, त्यामुळे कुणीही मुंबई बाहेर जाऊ नये, भाजपचा नगरसेवकांना सूचना। ठाणे महापालिकेत भाजपने 2 वर्षासाठी मागितलं महापौर पद। भाजप आमदार निरंजन डावखरेंची मागणी। महापालिकेत महत्त्वाची पदं मिळाली नाही तर विरोधी बाकावर बसू, डावखरेंचा इशारा। उल्हासनगरात वंचितचे 2 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला। वंचितच्या सुरेखा सोनवणे, विकास खरात यांचा शिंदे सेनेला पाठिंबा, तर कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल। राष्ट्रवादी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीचा मुहूर्त ठरला। 21 जानेवारीला दोन्ही पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी। 21 तारखेला सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखला जायची शक्यता। "50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीला सुनावणी होणार। बाठी आयोगाच्या बाबतीतही न्यायालय काही निर्देश देण्याची शक्यता। कुर्ल्यात दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला। पेव्हर ब्लॉक, धारदार शस्त्र आणि पट्ट्यानं मारहाण। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। विदर्भातील लाडक्या बहिणी संभ्रमात। योजनेचा लाभ बंद होईल या भीतीनं बुलडाण्यात लाडक्या बहिणींचा धडक मोर्चा।